मुली आणल्या जातात आणि वेश्या व्यवसाय हा भागामध्ये होतो, हे मी निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर माझं तेच व्हिडिओ मॉर्फ करून की मी भागातल्या महिलांना वेश्या म्हटले, या पद्धतीनं वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन बैठका घेऊन माझ्या सहनगरसेविका, त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ आणि एक 5-6 जण आहेत, यांनी सगळीकडे अशा बैठका घेऊन बायकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. जातीयवादी मराठा समाजाची मुलगी आपल्या समाजातल्या महिलांना वेश्या म्हणते, अशा प्रकारे पद्धतीनं हा नरेटिव्ह सेट करून ण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते आरोप स्पष्टपणे चुकीचे आरोप केलेले आहेत. मी कोणाचीही बदनामी केलेली नाही किंवा काही केलेलं नाहीये. तुम्ही सगळे प्रूफ चेक करू शकता. मी कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये आरोप केलेले नाहीये, त्यांचं स्पष्ट नावही घेतलेलं नाही किंवा त्यांच्या त्या विषयाबद्दल बोललेली नाही. मी त्या ठिकाणी गेले होते फक्त आणि फक्त मला महिला मंडळ तयार करायचे, त्या गोष्टींसाठी मी तिथे गेले होते. परंतु तिथल्या महिला माझ्याच अंगावर आल्या की तुमच्या नगरसेविका असं कसं बोलू शकतात. तुम्ही माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे, तो व्हिडिओ पाहू शकता की त्या महिला स्वतःहून बोलायला लागल्या की या नगरसेविकांनी असं असं चुकीचं केलेलं आहे. आम्हाला कोणाचीही बदनामी करायची नाहीये किंवा त्या माझ्या सहकारी आहेत आणि मी त्यांच्यावर त्यांची बदनामी का करू, हा माझा मुद्दा आहे. बरं, पण आता तुम्ही या सगळ्या संदर्भात कोणाला काय बोलणार आहे का? पक्ष वरिष्ठांची भेट घेणार आहे, काय सांगणार आहे? कारण त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हो, मी या संदर्भात जे पक्षाचे वरिष्ठ आहेत त्यांचे सगळ्यांचं मत घेणार आहे. कारण की हा चुकीचा आरोप माझ्यावर लावण्यात आलेला आहे. ज्या गोष्टी मी केलेल्याच नाहीयेत त्या गोष्टींचा तुम्ही माझ्यावर आरोप लावलेला आहे. ज्या गोष्टी तुम्ही स्वतःहून तोंडाने बोललेल्या आहेत त्याचा माझ्याकडे मुद्दाही नाहीये. मी फक्त ड्रग्सच्या बाबतीत सिटिंगकडे बोललेली होती. बाकीचा जो मुद्दा आहे काशेवाडीतला तो तुम्ही स्वतःने बोललेला आहे आणि तुम्हीच त्याचं सगळं हे करताय. ज्या महिला तिथे राहतात त्यांनी त्या उफाळून आलेल्या आहेत, त्यांचा तो राग आहे, तो त्यांना अनावर झालेला नाहीये. जर तुम्ही एखाद्या वस्तीबद्दल असं बोलत असाल तर हे चुकीचं गोष्ट घडते. त्या वस्तीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज होतो आणि जो त्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे याबद्दल मी वरिष्ठांकडे बोलणार आहे. वरिष्ठांशी चर्चा करून जो काही निर्णय असेल वरिष्ठांचा तो मी मान्य करायला तयार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.